हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता हरतालिकेची कहाणी आपण वाचणार आहोत. हरतालिका तृतीया व्रत आहे. आज माता पार्वतीने भगवान शिवजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे व्रत केले होते. ते व्रत अखंड सौभाग्य देणारे मानले जाते. महिलांनी आजच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत ठेवावे आणि कुमारी कन्यांनीही मनासारखा वरासाठी हे व्रत करावे. आज मी तुम्हाला हरतालिकेची ती व्रताची एक अत्यंत दुर्मिळ कथा सांगत आहे. ती कथा संपूर्ण ऐकल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे आपण ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐका. कैलास पर्वतीच्या रमणीय स्थिर शिखरावर विराजमान असलेल्या शिवजींना पार्वतीजींनी विचारले, महेश्वर, कृपया आज मला एक गुप्त रहस्य सांगावे. असे काहीतरी सांगा जे सर्व धर्मासाठी सोपे आणि कमी श्रमात करता येईल, तसेच अत्यंत फलदायी असेल. जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया ते सांगावे. प्रभू, मी पूर्वजन्मात असे कोणते तप, दान किंवा व्रत केले होते ज्यामुळे तुम्हासारखा त्रिलोकाधीश पती म्हणून मला प्राप्त झाला. त्यावर शिवजी म्हणाले, देवी, आता मी तुम्हाला सर्वोत्तम व्रताचे वर्णन करतो. कारण तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात, म्हणून मी तुम्हाला हे गुप्त व्रत सांगतो. जसे तारकांमध्ये चंद्र, ग्रहांमध्ये सूर्य, 4 वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू, नद्यांमध्ये गंगा, पुराणांमध्ये महाभारत, वेदांमध्ये सामवेद आणि इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ आहे. तसेच पुराणे आणि वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ असे प्राचीन व्रत मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ते स्थिर चित्ताने ऐका. पूर्वी तुम्ही जे व्रत केले होते त्याच्या प्रभावानेच तुम्ही माझी पत्नी होण्याचे स्थान प्राप्त केले. मी तुम्हाला हे व्रत सांगत आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्राशी युक्त तृतीय तिथीच्या दिवशी या व्रताचे अनुष्ठान केल्याने त्रिविध ताप, दैविक, भौतिक आणि पापांपासून स्त्रिया मुक्त होतात. देवी, पूर्वी तुम्ही हिमालय पर्वतावर हे महाव्रत केले होते. त्या सर्व पूर्व कथांचा मी तुम्हाला वर्णन करतो. त्यावर पार्वतीजी म्हणाल्या, नाथ, मी हे उत्तम व्रत कसे केले होते त्या सर्व कथा मी तुमच्या मुखकमलातून ऐकण्याची इच्छा करते. त्यावर शिवजी म्हणाले, पर्वतांमध्ये श्रेष्ठ असे हिमालय नावाचे एक पर्वत आहे, जो अनेक प्रकारच्या भूमी आणि विविध वृक्षांनी आच्छादित आहे. त्या पर्वतावर अनेक प्रकारचे पक्षी, मृग, देवगण, गंधर्व, सिद्धचारण आणि यक्ष प्रसन्न मनाने विचरण करतात. गंधर्वगण निरंतर गायन करत असतात. त्या पर्वताच्या छोट्या छोट्या शिखरांवर बिल्लोर नावाची एक विशेष प्रकारची मणी आहे, जी सुवर्णमणी आणि मुग्यांनी सुशोभित आहे. या पर्वत आकाशासारखा उंच, त्याच्या शिखरावर सदैव बर्फ असते आणि गंगेसारखे निनाद ऐकू येत असते. हे पार्वती, तुमच्या बालपणात तुम्ही ज्या प्रकारची कठोर तपस्या केली होती त्याचे वर्णन मी करतो. हे देवी, तुम्ही 12 वर्षे खाली वाकून आणि वर बघत तपस्या केली होती. तुम्ही माघ महिन्यात कंठापर्यंत पाण्यात निवास केला होता. वैशाख महिन्यात प्रखर उन्हात पंचाग्नी सेवन केले आणि श्रावण महिन्यात घराबाहेर वर्षावात भिजवून निराहार राहून माझी तपस्या केली होती. तुमच्या या उग्र तपामुळे तुमचे वडील हिमवान खूपच दुःखी आणि चिंतित झाले होते. तुमच्या विवाहाच्या विषयात चिंतेत पडले होते. ही अशा तपस्विनी कन्येसाठी हे कोठून वर मिळवणार. याच वेळी ब्रह्मपुत्र नारदजी तुमच्या वडिलांकडे गेले. तुमच्या वडिलांनी त्या मुनिश्रेष्ठांची अर्ध्यपाद्य, आसन इत्यादी देऊन पूजा केली. हिमवान म्हणाले, मुनिप्रवर, कृपया आपल्या आगमनाचे कारण सांगा. कारण परम सौभाग्यानेच आपल्यासारख्या महानुभावाचे आगमन होते. उत्तरादाखल नारद मुनी म्हणाले, हे पर्वतराज, तुम्ही माझ्या येण्याचे कारण जाणू इच्छिता तर ऐका. भगवान विष्णूंनी मला तुमच्याकडे संदेशवाहक म्हणून पाठवले आहे आणि सांगितले आहे की तुम्ही तुमची कन्या योग्य पुरुषाच्या हाती सुपूर्द करा. संपूर्ण देवांमध्ये वासुदेवापेक्षा श्रेष्ठ देव नाही, म्हणून माझेही हेच मत आहे की तुमची कन्या भगवान विष्णूंना देऊन जगात यशस्वी व्हावे. नारदजीचे बोलणे ऐकून हिमालय म्हणाले, जर भगवान विष्णूंची स्वतःच या कन्येच्या स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर मला काहीच हरकत नाही. कारण तुमची हीच समज आहे, म्हणून आता या संबंधांना निश्चित मानूया. हिमालयांनी असा ठाम निर्णय दिल्यानंतर नारदजी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले आणि शंख, चक्र, गदा धारण केलेल्या विष्णूंजी समोर हजर झाले. त्यांनी हात जोडून
प्रणाम करत विष्णू भगवानांना सांगितले, हे देव, मी तुमचा विवाह पर्वतराज हिमकण्या यांच्या कन्येशी निश्चित केला आहे. तिकडे हिमालयांनी आनंदित होऊन तुला सांगितले, हे कन्ये, मी तुझा विवाह भगवान विष्णूंशी निश्चित केलेला आहे. पित्याच्या या उलट अर्थाच्या वाक्य ऐकून तू आपल्या सखींच्या घरी गेलीस आणि तिथे जमिनीवर आडवी होऊन अत्यंत रडू लागलीस. तुला रडताना पाहून तुझ्या सख्यांनी तुझ्याजवळ येऊन विचारले, हे देवी, तुझे दुःखाचे कारण मला सांग. आम्ही निसंशय तुझं काम पूर्ण करू. सख्यांनी दिलेल्या आश्वासनाने तू उत्तर दिले, हे सखी, आपण सर्वांनी ऐकावे. माझी इच्छा महादेवजींसोबत विवाह करण्याची आहे, परंतु माझ्या वडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध कृती केली आहे. म्हणजेच त्यांनी नारदजींना विष्णू भगवानांशी माझा विवाह करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे सखी, आता मी माझ्या शरीराचा निश्चितच त्याग करेल. तुझ्या बोलण्यावर तुझ्या सख्यांनी म्हटले, तू घाबरू नकोस. आपण सर्वजण घनघोर वनात जाऊ. तिथे तुझे वडील पोहोचू शकत नाही. अशा प्रकारची गुप्त यंत्रणा करून तू आपल्या सख्यांसोबत निर्जन वनात पळून गेलीस. तुझ्या वडिलांनी तुझा शोध घेतला, पण तुझे काहीच ठाव ठिकाण लागला नाही. तुझ्या वडिलांनी मनात संशय केला की एखादा देव, दानव, किन्नर इत्यादींनी माझ्या कन्येचे अपहरण तर केले नाही ना. ते याबद्दल विचारात पडले की आता नारदजींना मी काय उत्तर देऊ, कारण मी त्यांना विष्णूंसाठी कन्येच्या विवाहाचे वचन दिले होते. आता मी उपहासाचा विषय बनेन. अशा विचारात ते घाबरून मूर्छित झाले. त्यांना बेशुद्ध झाल्यावर सर्व लोक त्याच्याजवळ एकत्रित होऊन त्यांना विचारू लागले, हे पर्वतराज, तुम्ही मूर्छित अवस्थेत का आहात, हे सांगावे. काहीसा स्वस्थ झाल्यावर हिमालयांनी त्या लोकांना सांगितले, माझ्या कन्येने कोणीतरी अपहरण केले आहे, किंवा कदाचित एखाद्या विषारी सर्पाने तिला चावले असेल, किंवा सिंह, व्याघ्र इत्यादी एखाद्या हिंसक प्राण्याने तिच्यावर हल्ला केला असेल. ह्याचं दुःख माझ्या दुःखाचं कारण आहे. न जाणे माझी कन्या कुठे गेली, आता मी काय करू. असे म्हणत हिमालय अशा प्रकारे थरथर कापू लागले, जणू एखाद्या प्रचंड वादळात झाड हलू लागते. त्यानंतर तुझे वडील भयंकर जंगलात तुझा शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. इकडे तू आधीच आपल्या सख्यांसह त्या भीषण वनात गेली होतीस. ज्या ठिकाणी एक नदी वाहत होती तिथे एक गुहा होती. तू त्या गुहेत जाऊन आश्रय घेतलास आणि निराहार राहून माझ्या वाळूच्या मूर्तीची स्थापना केली, जी शिव पार्वतीसह होती. या मूर्तीची तू स्थापना केली जेव्हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हस्त नक्षत्राती युक्त आली, तेव्हा तू त्या दिवशी रात्रभर जागरण करत गीते, वाद्य इत्यादीसह माझी भक्तिपूर्वक पूजा केली. हे प्रिये, तुझ्या कडक तपस्या आणि व्रताच्या प्रभावाने माझे सिंहासन डळमळू लागले आणि जिथे तू सख्यांसह होती तिथेच मी पोचलो. मी तुला म्हटले, हे प्रिये, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू माझ्याजवळ आपले इच्छित वर प्राप्त करून घे. तेव्हा उत्तरात तुम्ही म्हणालात, हे देव, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर कृपया तुम्ही मला पतीच्या रूपात मिळा. तथास्तु, तसेच होऊ दे. असे म्हणून मी परत आपल्या कैलास पर्वतावर गेलो. माझ्या जाण्यानंतर तुम्ही प्रातः नदीत स्नान करून माझ्या स्थापित मूर्तीची विसर्जन केली. हे पूर्ण करून तुम्ही तुमच्या सखीसह व्रताचे पारायण केले. त्यावेळी तुमचे पिता हिमालयही तुम्हाला शोधत त्या जंगलात आले, पण वनाची गहनतामुळे तुम्हाला कुठेही सापडले नाही. ते निराश होऊन जमिनीवर पडले. पुन्हा उठल्यावर हिमालयाने 2 कन्या सूक्ष्म अवस्थेत पाहिल्या. त्यांना जवळ जाऊन तुम्हाला मिठीत घेतले आणि रडू लागले. रडत रडत त्यांनी तुम्हाला विचारले, तू या घन जंगलात कसे पोचलीत. पित्याच्या वचनावर तुम्ही म्हणालात, हे पिता, मला शिवजींसोबत विवाह करायचा होता, पण तुमच्या इच्छेविरोधात तुम्ही विष्णू भगवानसोबत माझा वैवाहिक संबंध ठरवला. याच कारणामुळे रुष्ट होऊन मी माझ्या सखीसह घराचा परित्याग करून या भीषण वनात आले. हे तात, तुम्ही मला घरात घेऊन जाणार असाल तर कृपया मला महादेवजींसोबत विवाह करण्याची अनुमती द्या. माझा ठाम निश्चय आहे. तुमचा ठाम निश्चय समजून घेतल्यावर तुमचे पिता म्हणाले, ठीक आहे, आणि त्यांनी तुम्हाला सोबत घेऊन घरात परतले. घरात पोहोचल्यावर माझ्यासोबत तुमचा पाणिग्रहण झाला. या व्रताच्या प्रभावामुळे तुम्ही अचल सौभाग्य प्राप्त केले. आजपर्यंत मी या व्रताची कथा कोणालाही सांगितली नाही. हे देवी,
तुम्हाच्या सखींनी तुमचं अपहरण केल्यामुळे या व्रताला हरतालिका हे नाव मिळालं. त्यानंतर पार्वतीजी म्हणाल्या, प्रभू, आपण या व्रताच्या नावाची स्पष्टता दिली आहे. आता याचा विधान आणि महात्म्याचे वर्णन करा. या व्रतामुळे काय फळ मिळते आणि याचे प्रारंभ कोणत्या व्यक्तीने केले हेही सांगा. तेव्हा शिवजी म्हणाले, हे देवी, आता मी तुम्हाला या व्रताचे विधान सांगतो. सौभाग्याची इच्छा करणाऱ्या सर्व महिलांसाठी हे व्रत करण्यायोग्य आहे, कारण हे व्रत स्त्रियांना सौभाग्य देते. प्रथम केळ्याच्या खांबांनी एक मंडप तयार करा. नंतर त्या मंडपाला विविध रंगांनी वस्त्रांनी आच्छादित करा आणि त्यात सुगंधी चंदनाची लेप करा. मग त्यात पार्वतीसह माझी वाळूची मूर्ती तयार करून स्थापन करा आणि शंख, वेद, मृदंग इत्यादी वाद्य बनवून माझी पूजा करा. पूजा केल्यावर त्या रात्री जागरण करा. सुपारी, मोसंबी, डाळिंब इत्यादींचा भोग अर्पित करा. नारळाच्या पाण्याने अभिषेक करा. 5 मुख असलेले शांत स्वरूप आणि त्रिशूलधारी शिवाला माझा नमस्कार. नंदी, भृगी, महाकाल इत्यादी गणांसह शिवाला माझा नमस्कार. सृष्टीच्या स्वरूपाच्या स्वरूप शिवाची पत्नी पार्वतीला माझा नमस्कार. हे सर्व मंगलप्रदायिनी जन्मनाते शिवरूप कल्याणकारी शिवा, तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम. हे सिंहवाहिनी, भवतापासून मला रक्षण करा. हे महेश्वरी, तुमच्यामुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे मातेश्वरी, मला राज्य आणि सौभाग्य प्रदान करा. अशा प्रकारे म्हणून स्त्रियांनी पूजा केली पाहिजे. विधिवत कथा ऐकल्यानंतर सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि धन, त्या भोजन सामग्री दक्षिणा देऊन शक्य झाल्यास स्त्रियांनी आभूषण इत्यादी द्या. या सौभाग्यवर्धिनी पुण्यदायिनी कथा आपल्या पतीसह ऐकल्याने स्त्रियांना मोठं फळ प्राप्त होते. हे देवी, या पद्धतीने व्रत करणाऱ्या स्त्रियांना 7 जन्मापर्यंत राज्य, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. व्रताच्या दिवशी जी स्त्री अन्न खाते ती 7 जन्मापर्यंत होती. तसेच मनापासून भूक लागते. जी व्रताच्या दिवशी भोजन करते तिला सुख, दुग्ध पिऊन जंतू किंवा खाल्ल्याने मुंगी इत्यादी योगांचा जन्म घ्यावा लागतो. अनुष्ठानाची समाप्ती झाल्यावर स्त्रियांनी चांदी, सोनं, तांबे किंवा यांच्या अभावी पतलांच्या दौल्यात वस्त्र, फळ, पक्वान्न इत्यादी ठेवून दक्षिणा देऊन ब्राह्मणांना दान द्यावे. शेवटी दुसऱ्या दिवशी व्रताचं पालन करावं. जे स्त्रिया या पद्धतीने व्रत करतात त्या तुमच्या समाजाच्या योग्य पतीला प्राप्त करून या लोकात सर्व सुखांना अनुभव घेतात आणि अखेरीस संयुक्त मोक्ष प्राप्त करतात. या कथेला ऐकून स्त्रियांना हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ करण्याचे फळ मिळते. हे देवी, मी तुम्हाला सर्वोत्तम व्रताची कथा सांगितली, ज्यांचे पालन केल्याने कोट्यावधी यज्ञांचे फळ सहज मिळते. म्हणून या व्रताचे फळ वर्णन कमी आहे. चला आता इच्छित पूर्तता करणाऱ्या भगवान शिव आणि माता पार्वतीची अत्यंत दुर्मिळ कथा. शिवजी रूपात करण्यासाठी कठोर तप करत होत्या. दुर्मिळ कथा ऐकू. एकदा माता पार्वती शिवजींना रूपात करण्यासाठी कठोर तप, त्यांच्या तपाच्या प्रभावाने शिवजींनी देवीची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना केली. शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी 7 ऋषींना पाठवले. 7 ऋषींनी शिवजींचे शेकडो गुण सांगितले, परंतु पार्वतीजींना महादेव व्यतिरिक्त कोणाशीच विवाह मंजूर नव्हता. सज्जनांनो, विवाहाच्या आधी प्रत्येक व्यक्ती आपला भावी पतीसंबंधी आश्वस्त असू इच्छितो. म्हणून शिवजींनी स्वतः पार्वतीजीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. भगवान शंकर प्रकट झाले आणि पार्वतीजींना वरदान देऊन अंतर्धान पावले. इतक्यात पार्वती माता जिथे तप करत होत्या तिथे जवळच्या तलावात एका मगरमच्छाने एका मुलाला पकडले. मुलगा जीव वाचवण्यासाठी किंचाळू लागला. पार्वतीजींना त्या मुलाच्या किंचाळीला सहन करणे शक्य नव्हते. माता अत्यंत व्याकुळ होऊन त्या तलावाजवळ पोहोचल्या. पाहतात मगरमच्छ मुलाला तलावात ओढत होता. मुलाने देवीला पाहून म्हटले, माझी ना आई आहे ना, वडील ना, मित्र ना, माता, कृपया मला वाचवा. पार्वतीने म्हटले, हे मगरमच्छ, या मुलाला सोडून द्या. मगरमच्छ म्हणाला, दिवसाच्या 4थ्या प्रहरात जो मला मिळतो त्याला आपला आहार मानून
स्वीकारणे हा माझा नियम आहे. ब्रह्मदेवाने दिवसा 4थ्या प्रहरात हा मुलगा पाठवला आहे. मी याला का सोडू? पार्वतीजींनी विनंती केली. तुम्ही याला सोडून द्या. बदल्यात तुम्हाला जे हवे ते मला सांगा. मगरमच्छ म्हणाला, एकच अट आहे. तुम्हाला महादेवजींनी तपाचे फल दिले आहे. जर तुम्ही तपाचे फल मला दिले तर मी याला सोडेन. पार्वती लगेच तयार झाल्या. त्यांनी म्हटले, मी माझ्या तपाचे फल तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही या मुलाला सोडून द्या. मगरमच्छाने समजावले, देवी विचार करा, मी जे मागितले ते नका करू. हजारो वर्षापर्यंत तुम्ही जे तप केले आहे ते देवतांसाठी देखील शक्य नाही. त्याचे सर्व फळ याच मुलाच्या प्राणांच्या बदल्यात जाईल. पार्वतीजी म्हणाल्या, माझा निश्चय कायम आहे. मी तुम्हाला माझ्या तपाचे फळ देईन. तुम्ही या मुलाला जीवन द्या. मगरमच्छाने पार्वतीजींकडून तपदानाची प्रतिज्ञा घेतली. तपदान झाल्यावर मगरमच्छाने शरीर तेजाने चमकले. मग मगर म्हणाला, हे पार्वती, तपाच्या प्रभावामुळे मी अधिक तेजस्वी झालो आहे. तुम्ही जीवनभराच्या पुंजीला एका मुलासाठी वाया घालवले. मी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची एक संधी देऊ शकतो. पार्वतीजी म्हणाल्या, हे गडर, तप मी पुन्हा करू शकते, पण जर तुम्ही या मुलाला गिळले असते तर त्याचे जीवन पुन्हा मिळवता आले नसते. अचानक त्या मुलाचे अस्तित्व अदृश्य झाले आणि मगरमच्छही गायब झाला. पार्वतीजीने विचार केला, मी तप दान केले आहे, आता पुन्हा तप सुरू करेन. पार्वतीजीने पुन्हा तप करण्याची प्रतिज्ञा केली. भगवान सदाशिव पुन्हा प्रगट होऊन म्हणाले, पार्वती, तुम्ही का तप करत आहात? पार्वतीजी म्हणाल्या, प्रभू, मी माझ्या तपाचे फल दान केले आहे. तुम्हाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी मी पुन्हा तसेच तप करेल. महादेवजी बोलले, मगरमच्छ आणि मुलगा या दोन्ही रूपात मीच होतो. तुमच्या मनामध्ये प्राणीमात्रासाठी सुख दुःख अनुभव का नाही याची परीक्षा घेण्यासाठी मी लीला केली होती. अनेक रूपात दिसणारा मी एकच आहे. मी अनेक शरीरांमध्ये शरीरांपासून वेगळा निर्विकार आहे. तुमचे तप मला दिसले आहे, त्यामुळे आता आणखी तप करण्याची गरज नाही. देवीने महादेवाला नमस्कार केला. आनंदाने नमस्कार करून निघून गेली. बोलावे शंकर पार्वती भगवान की जय.